तदासीत् तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीत् गहनं गभीरम् विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्यही नव्हते, अंतराळही नव्हते, आकाशही नव्हते. लपले काय होते, कोणी काय दडवले होते. त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. कोण करता, करता आहे की अकर्ता. उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा. त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. शेतीच्या विकासासकट जेव्हा श्रमाचं विभाजन पण झालं, तेव्हा लोकांना प्रबंध व्यवस्थेसाठी एका सरदार निवडीची गरज भासायला लागली. कबिल्याच्या लोकांसोबत सरदार पण शेतामध्ये काम करायचा आणि पीक उत्पन्नाचं वाटप करणं त्याची जबाबदारी होती. पण लगेचच सरदारचा हुद्दा वंशानुरूप बनला, म्हणून मग त्याच्यामध्ये किंवा एखाद्या राजामध्ये फरक खूपच कमी राहिला. म्हणजे त्यावेळेस हिंदुस्थानामध्ये बरीचशी छोटी राज्य पसरली होती. दर शहर, सोबत जोडलेले थोडे गाव, शिवाय शेतांची स्वतःची शासन व्यवस्था पण असायची. अशा तऱ्हेची राज्य नगर गणतंत्र होती. त्यांमध्ये कोणी एक राजा नाही, पण शासनासाठी निवडून आलेल्या उमेदवारांची एक सभा पण असायची. मगधची राजधानी पाटलीपुत्रजवळ लिच्छवियांचं नगर होतं वैशाली. म्हणायचे गणसंघाच्या शासकाला नायक असं तिथे. बरं, नायकाची सुद्धा निवड कुलीन लोकांची सभा करत असे. त्यावेळच्या प्रमुख राज्यसत्ता होत्या मगध, विदेह, कौशल, काशी, हो आणि पांचाल. इसवी सन पूर्वीच्या 7व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या कबिल्यांनी 16 मोठी राज्य किंवा जनपदांची स्थापना केली. ही जनपदं 2 प्रकारची होती. राजसत्ता, ज्या गंगेच्या मैदानांमध्ये पसरल्या होत्या, आणि गणराज्य म्हणजेच प्रजासत्ताक, ज्या हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर पश्चिमी भागांमध्ये होत्या. आणि ती राजसत्ता असो की प्रजासत्ताक, बुद्ध काळापर्यंत सत्तेवर आधारित राज्यांची पूर्ण रूपाने स्थापना झाली होती. बाप्पा, मी उतरून गाडीच्या बरोबर चालू? आतापासून इतकी उत्सुकता? आजच प्रवास सुरू झालाय, तू थकून जाशील. मगध राज्य इतकं मोठं आहे का? आहे तर, आपल्या प्रदेशाहून पण मोठं. खूप घनदाट जंगल आहेत. राजसत्ता आणि गणराज्य व्यवस्थेत बराच फरक होता. मगध आणि कौशल सारख्या साम्राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या संपूर्ण महसुलीवर राजाचा अधिकार होता. तेच गणराज्य पद्धतीत सगळे प्रमुख सदस्य आपसातच वाटप करायचे. गणराज्याचं दुसरं वैशिष्ट्य होतं परिषद किंवा सामूहिक बैठका. पण राजसत्तेशी त्यांच्या वाढत्या संघर्षाचा परिणाम हा झाला की गणराज्य पद्धत विखुरली गेली आणि परिषदा संपुष्टात आल्या. बाप्पा, हे कोण लोक आहेत? शाक्य गणराज्याचे लोक असतील. हे क्षेत्र तर त्यांचंच आहे.
पण हे लोक इथं काय करतायत? घाबरायची मुळीच गरज नाही. शाक्य गणराज्याच्या लोकांनी आम्हाला कधीच नाही सतवलंय. चल बाळा, पुढे जाऊ आपण. कुठल्या बाजूला चाललात? पाटलीपुत्र. माल काय आहे? हेच व्यवसायाचं सामान, कपडा लत्ता. तुम्हाला जकात द्यावी लागेल. जकात? कशासाठी? मार्ग कर. तो तर मी दिलाय हो. दिला कुणाला पण? कौशल राज्याच्या राज्य अधिकारी कोशामध्ये. आम्हाला माहित नाही ते काही. हा शाक्य गणराज्याच्या सभेकडून कर आहे. एकाच मार्गाच्या उपयोगासाठी 2 वेळा कर मी का देऊ? असं आहे, माझा एक छोटा व्यवसाय आहे. मी एक निम्न वणिक आहे. 2 वेळा कर चुकवण्याची शक्ती माझ्यामध्ये नाहीये. मग इथनं जाता नाही येणार. हा? जा, सगळा माल उतरवा रे. अरे अरे अरे, काय करताय तुम्ही लोक? यार, थांबा जरा. लहान आहे तो, जाऊ द्या हो त्याला. सोडा त्याला. असं करू नका. तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे की हा व्यापारी काय नाव आहे त्याचं? वसितक. हा, व्यापारी वसिथक. काय तो निश्चितच कौशल राज्याचा निवासी आहे? जी महाराज. कौशल व्यापारी संघटनेकडे पण चौकशी करून आले. सामान्य सदस्य तसा छोटा मोठा व्यापार आहे त्यांचा. शिवाय त्याच्या एकुलत्या एका मुलाची हत्या पण झाली. जी महाराज. खूपच वाईट रीतीने मारलं त्याला. तो तर बिचारा अबोध बालकच होता. असं तुमचा काय विचार आहे? शाक्य गणसंघास पण त्या मार्गाचा जकात कर घेण्याचा मुळीच अधिकार नाही महाराज. फार चांगल्या रीतीने जाणतात ते. आपण तिथला मार्ग कर नियमित रूपाने प्राप्त करीत आहोत. कोण म्हणतं की त्यांना कुठलाच अधिकार नाही? मार्ग मुळातच जातो त्यांच्या क्षेत्रातनं. सामान्यतः त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जकात कर वाटायचा समझोता व्हायला पाहिजे. परंतु हे चाललंय ते आपण चोर लुटारूंशी समझोता करायचा? कधीच नाही. आता शाक्य गणराज्याने स्वतःच स्वतःला फसवलंय. आपल्याला त्यांना समाप्त करायला एक चांगलं निमित्त मिळालंय. काय हो गुरुजी, तुमचा काय विचार आहे? जितकं शीघ्र हे शुभ कार्य होईल तितकं चांगलं आहे. हे लोक भ्रष्ट आहेत. यज्ञ दान बळीवर त्यांचा विश्वास नाही, ब्राह्मणांचा आदर नाही. जर तुम्हाला युद्ध करायचंय महाराज, मग लक्षात ठेवा, त्यांचा प्रत्येक सदस्य सशस्त्र सैनिक आहे आणि आपल्या सैन्यामध्ये लढणारे खूपच कमी आहेत. भरती नाही केली तर लढणं निरर्थक होईल महाराज. सेनापती अमरीश, तुमचा हा तर्क ठीक नाहीये. आमचं सैन्य इतकं कमकुवत नाहीये की शाक्य गणराज्याचा विनाश नाही करणार. शिवाय मग अधिक सैनिक भरती करण्यासाठी साधन कुठं आणू? कर वाढवा. कर वाढवा सांगणं सोपं आहे, किंतु समेटणं कठीण. सेनापतींच्या लक्षात नाही बहुतेक की मागच्या महिन्यात करराशी दुप्पट केली गेली आहे. राज्याच्या भल्यासाठी राजा जेव्हा इच्छा असेल कर वाढवू शकतात. तेव्हा पण जेव्हा राशी एका पूर्ण गणराज्याच्या विनाशावर खर्च होईल. काय शाक्य गणराज्यात सुद्धा अस्तित्वाचा तेवढा अधिकार नाही जितका कौशल राज्याला आहे? नाही, अधिकार नाहीये. तू आमच्या सेवेमध्ये आहेस इतक्या वर्षांपासून, अजून पण गणराज्यांचंच गुणगान करतोस. गणराज्यांमुळे आमची शोभा दाबली जाते, प्रगती होत नाही आमची. शिवाय त्यांच्याजवळ उपजाऊ क्षेत्र आहे, म्हणून आपला व्यापार मार्ग कधी पण अडवू शकतात. आमची प्रजा आम्हाला एक मार्ग शासक स्वीकारते आणि बदल्यामध्ये करतो आम्ही रक्षण त्यांचं. किंतु गणराज्याचे लोक विहिरीतील बेडकांसारखे आहेत. कुणासमोरच झुकायचं नाहीये त्यांना. महाराज, माझे स्वतःचे प्रियजन मल्हार गणराज्याचे सदस्य आहेत, म्हणून मी त्यांचा विनाश नाही इच्छित. पण कदाचित वाचतील ते. तुमच्या लोकांना शाक्यासारखा खोटा अभिमान नाहीये, किंतु शाक्यांना मी क्षमा नाही करू शकत. महाराज प्रसन्नजीत, आमच्या पित्याने म्हणे एका क्षत्रिय वधूची मागणी केली होती, तेव्हा काय केलं त्यांनी? आपली एक दासी पाठवली. माझे पिता एका शाक्य स्त्रीशी विवाहाच्या योग्य नव्हते काय? माझी स्वतःची माता यांची दासी होती पूर्वी. मी मग त्यांना क्षमा कसा काय करू? नाही, केव्हाच नाही. महाराज, तुमचा क्रोध आणि दुःख आपल्या जागेवर उचित आहे, परंतु गणराज्य आणि साम्राज्य दोन्हीचे अधिकार एक आहेत आणि गणराज्य स्वतःच्या अस्तित्वासाठी मरायला पण तयार आहे. त्यांना उद्ध्वस्त केलं हे पाहिजेच.
त्या अधपती क्षत्रियास मुळात जे वैदिक रीत नाही मानत, ते निधर्मी जे होम हवन यज्ञ आणि बळी पण नाकारतात, म्हणून त्यांचा अंत निश्चित आहे. खरंय, त्यांचा अंत निश्चित आहे. काय राज्य आणि शासन होम आणि बलिदानावर अवलंबित आहे? अवश्य. जर महाराज विरोधकाने अनुमती दिली तर मी शास्त्रांच्या विषयी सांगू. अवश्य. राज्य आणि राजा दोन्ही एकच आहेत. हे तेव्हा घडलं जेव्हा मनुपुत्राचा अंगाचा पुत्र वेन राजा बनला. ऋषींनी त्याचा अभिषेक केला. मग त्याने चारी बाजूस ही घोषणा करवली की वेन आता जगाचा स्वामी आहे, म्हणून त्याच्या नावाने बळी आणि आहुती दिली जाईल. मग ऋषींनी सांगितलं, ज्या राज्यामध्ये आहुती देत हरीची पूजा केली जाते, मग तिथल्या राजाच्या सगळ्या इच्छा हरी पूर्ण करतील. म्हणाला वेन, कोण आहे हा हरी? काय तुम्ही लोक नाही जाणत की सगळे देवगण जे शाप आणि वरदान, सुख आणि दुःख देतात, मिळून सर्व त्याच व्यक्तीमध्ये निवास करतात, नाव ज्याचं राजा आहे. क्रुद्ध ऋषी म्हणाले, राजन, इतका अभिमान चांगला नाही. हरीशी बरोबरीचं दुस्साहस नका करू. वेनने सांगितलं की ऋषीनो, विना हरीच्या तुम्ही मुळीच काही नाही हो. यज्ञ आणि बलिदानाशिवाय तुम्ही माझ्यावर दाखवू नाही शकणार शक्ती. मग त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिला की जर ऋषी पूजा करायला तयार नाही होत, मग हाकला त्यांना इथनं आत्ताच. ऋषी वैतागले सगळे, ओरडायला लागले ते, मारा त्वरित, मारा या दुष्टा सर्व. जो हरीची निंदा करतो अशा राजास मुळीच जगण्याचा अधिकार नाही. मग यज्ञासाठी असलेल्या दुर्वांनी मारू लागले त्याला. दुर्वांच्या तलवारी बनल्या. बस, राजा वेन बिचारा मारला गेला. राजा वेनच्या मृत्यूने अख्खा आकाश धुळीच्या मोठ्या ढगाने झाकलं गेलं. नागरिक पळत आले. सगळ्यांचं एकच हे काय, आमच्या राजास तुम्ही मारलं. राजा विना आमचं रक्षण कोण करणार? चोर लुटेरे नागरिकांच्या संपत्तीवर अधिकार दाखवत फिरत आहेत. ही धूळ यासाठीच उडत आहे. ऋषींनी मग निर्णय घेतला की राज्यामधल्या व्यवस्थेसाठी तुरंत आता दुसऱ्या कोणाला राजा बनवलं पाहिजे. सर्व ऋषी त्या पुत्रहीन राजाच्या खाजवायला लागले जांघा. एक कुरूप असा मनुष्य उत्पन्न झाला. ऋषीने पाहिलं जेव्हा त्याला, तेव्हा म्हणाले, अरे हा म्हणजे खूप कुरूप आहे. हा मुळीच राजा नाही बनू शकत. कुठेतरी याला सोडा बघू. सैनिक कुठेतरी दूर जंगलांमध्ये सोडून आले त्याला. आणि तेव्हापासून निषाद जातीला जंगलातनं बाहेर यायची अनुमती नाहीये. ऋषी म्हणाले, निषादने जन्म घेतल्याने वेनची सर्व पापं वेनच्या शरीरातनं शोषून घेतलीत. आता आपल्याला एक अजून पुत्र पाहिजे ज्याला राजा बनवता येईल. वेनची उजवी भुजा मळली तेव्हा तिच्यातनं अस्त्र शस्त्र कवच धारण केलेला अग्नीच्या समान प्रकाशवान एक पुरुष प्रकट झाला, पृथू. पृथू म्हणाले, हे मुनिधर, मला धर्माच्या मर्यादांचं सूक्ष्म ज्ञान प्राप्त आहे. मी तुमच्या सर्व आदेशांचं निसंकोच पालन पण करीन. पृथूने लोकांचं रंजन केलं, यासाठीच म्हटलं राजा त्याला. त्याने ब्राह्मणांचे क्षत अर्थात घावानं भरलं, यासाठीच म्हटलं गेलं क्षत्रिय त्याला. त्याच्याच शासन काळामध्ये हे जग सद्भाव आणि सज्जनतेसाठी प्रख्यात झालं. याचसाठी तिला पृथूची पुत्री पृथ्वी म्हटलं गेलंय. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलंय की ते राजपुरुष जे समृद्ध आणि संपन्न राज्यांवर शासन करतात, आपल्या अतृप्त इच्छांच्या पूर्ततेसाठी आपल्या लोभाचा उपयोग दुसऱ्यांच्या विरुद्ध करतात. जर असे लोक नश्वरतेच्या प्रभावामध्ये आपले लोभ आणि शारीरिक सुखांसाठी एकसारखे वाढतच जर गेले, तर मग कोण ह्या पृथ्वीवर सुखाने राहू शकणार? आचार्य बृहस्पतीने सांगितलंय की जर राजाचं भय नसेल तर लोक एक दुसऱ्याला ओरबाडून मारून टाकतील. समाज हा आधारित आहे कृषी आणि व्यापारावर, आणि त्याचं रक्षण करतात वेद. आणि या सर्वांचं रक्षण राजा आपल्या कर्तव्यांचं पालन करून करतो. कुठल्या पण व्यक्तीने राजाला सामान्य व्यक्ती समजून नाही चाललं पाहिजे. राजा मनुष्याच्या रूपामध्ये देव आहे. राजाच्या विरुद्ध जाऊन कोणी पण मनुष्य सुखी नाही राहू शकत. सर्वोत्तम, अतिउत्तम मंत्री वसाकार. हा तर दिग्गा, आता तुमचा संदेह दूर झाला ना? तुम्ही काहीही सांगण्याची आवश्यकता नाही. सेनापती अमरीश, शाक्य गणराज्याच्या नायकाला आमचा संदेश पाठवा. आमच्या दूताने सांगायचं की आमची त्यांनाही अंतिम चेतावणी आहे. एक म्हणजे स्वेच्छेने त्यांनी आत्मसमर्पण करायचं, किंवा मग स्वतःच्या विनाशाची तयारी करायची. परिषदेचा कोणी सदस्य इथे येताना दिसत आहे का? कोणीच नाही महासम्मत. आपण कुठवर अजून प्रतीक्षा करायची नायक महानामा?
यावेळेस तुम्हालाच गणसंघातर्फे निर्णय घ्यावा लागेल. आमचे तिसऱ्यांदा येणं आहे आणि तुमच्या परिषदेची बैठकच नाही होत बघा. थोडा धीर धरा किशन सेठ, ते येतच असतील. ही एक गहन समस्या आहे. आता असं आहे, महामार्गावर सैनिक बळ आम्हा व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी आहे, आमचा वध करण्यासाठी नाही. कौशल व्यापार श्रेणीने आमच्याकडे याची कडक निंदा केली आहे आणि शिवाय त्या लोकांशी संपर्क ठेवणं कठीणच झालंय. शाक्य गणसंघ आणि कौशल राज्याच्या द्वेषाच्या कारणाने. आम्ही आमची चूक स्वीकारतो. आम्हाला खेद आहे की आमच्या सैनिकांच्या क्रूरपणामुळे एका निर्दोष बालकाची हत्या झाली. हे सर्व ठीक आहे नायक महानामा, पण हे केव्हापर्यंत चालणार? हा, शाक्य गणसंघ तुटलाय, विखुरायला लागलाय. आमच्या व्यापार श्रेणीने तुमच्याशी एकी केली ती केवळ ह्यासाठी की आमची व्यापारामध्ये वृद्धी होईल. त्या बदल्यात व्यापारी तुम्हाला लाभातला एक हिस्सा देतात. आम्ही कुठचीच चूक केलेली नाही, तेव्हा परिषदेलाही स्वतःचं कर्तव्य बजावावं लागेल. पण जेव्हा परिषदेची बैठकच होत नाही म्हणा, तेव्हा निर्णय कोण घेणार? यासाठी या आळसाने आमचा लाभ आमच्या व्यवहारात पण शैथिल्य येत चाललाय. कुठवर नुकसान सहन करणार? तुम्ही हे पराचा कावळा करून सांगताय सगळं. तुम्ही जकातीचाच मामला घ्या ना. आमच्याकडनं महामार्गाच्या उपयोगाचा पूर्ण कर घेता, परत तुम्ही आता हा कर लादला. अरे का 2 वेळा कर द्यायचा? आणि हा मार्ग तर अनेक गणसंघांच्या क्षेत्रामध्ये जाऊन जात असतो. प्रत्येकाला वेगवेगळा कर द्यावा लागेल. अशाने तर आमचं तळपट झालंच समजा. जेव्हा तुम्ही कौशल साम्राज्याला कर देऊ शकता, मग आम्हाला का नाही? आणि तुम्ही हा प्रश्न कौशल साम्राज्याला का नाही विचारत? महासंमत, तुम्ही असं नका समजू की ते लोक तुमच्यासारखे हातावर हात ठेवून बसलेत. कालच बघा, त्यांचा प्रतिनिधी एक सूचना घेऊन आला होता. जर आम्ही त्यांचं म्हणणं मान्य केलं तर आम्हाला खूप फायदा होईल. याचाच अर्थ तुम्ही त्यांच्याबरोबर संबंध ठेवणारे आहात. का हो नाही? ह्यामध्ये वाईट काय? जर कौशल साम्राज्याबरोबर आम्ही समझोता केलाच कदाचित, तर महाराज विरोधकांनी आम्हाला वचन दिलंय की मगधात येणाऱ्या सगळ्या महामार्गांवर आम्हाला वर्षात एकदाच फक्त जकात भरावा लागेल. ह्याने आमच्यावर जो भार आहे तो पण कमी होणार आहे. शिवाय पुन्हा पुन्हा कर द्यायची कटकट पण नाही राहणार. असं वचन महाराज कुठल्या आधारावरनं देऊ शकतात? महामार्ग अनेक गणसंघांच्या क्षेत्रातून होत जातो सरळ, आणि म्हणून सर्वांना ते असे सहजासहजी सोडणार नाहीत. हे कौशल साम्राज्य जाणे आणि गणसंघ जाणे आमच्यासाठी तर मोठी सुविधा ठरेल ती. आणि ज्या प्रकारे तुमची परिषद काम करीत आहे आजकाल, स्पष्ट आहे की महाराज विरोधकांचं पारडं भारी आहे. महाराज विरोधक आपल्याला चिरडू पाहत आहेत. आपल्याला नष्ट करायचं त्यांना, जसं मगध साम्राज्याने लिच्छवी गणसंघाला नष्ट केलं. ही एक योजना आहे. प्रिय मित्र, मी तुम्हाला हात जोडून निवेदन करतो की लोभी राजा विरोधकांच्या सहयोगापासून स्वतःला थांबवा. कौशल आणि मगध त्या सर्वांचे प्रतीक आहेत, ज्या सर्वांची आपल्याला घृणा आहे. सत्तेचे उन्मादी, बळीच्या नावावर व्यर्थ पशूंचा वध करणारे, मनमानी कर घेत जनतेचं शोषण करणारे. पण काय तथागत गौतम बुद्धांनी या राजांच्या विरुद्ध सावध नाही केलं सगळ्यांना? मग तुम्ही कसे दुष्ट लोकांना सहाय्य करू शकता? साम्राज्य प्रबळ आहे, शिवाय विकास होत आहे त्याचा. आमच्या लाभाच्या वृद्धीचे अवसर पण तिथे फक्त अधिक आहेत, आणि इथे बघा कमीच होत चाललेत. आता तुम्हीच मला सांगा, आम्ही काय करायचं? ही एक वाईट वेळ आहे, पण सदा असं नाही राहणार. परिषद आपल्या गतीनं काम करेलच. बस थोडा धीर धरा, धीर. कौशल नरेश महाराज विरोधकांकडून संदेश घेऊन आलोय की शाक्य गणराज्याने महाराजांच्या सत्तेचा स्वीकार करावा. जर असं नाही केलं तर आमच्या शक्तिशाली आणि महान सैन्यास पूर्ण आदेश मिळालाय की मग त्यांनी शाक्य गणराज समाप्त करायचं. आपल्या स्वामींना सांग जाऊन की आम्ही त्यांच्या प्रधानतेचा अस्वीकार केला आहे. आम्ही प्रतिकार करणार. जा तू. आता बहुतेक परिषदेचे सदस्य हातपाय हलवायला लागतील. खरं आहे, परंतु पहिलं तथागत महात्मा बुद्धांशी विमर्श करायला हवा. प्रणाम तथागत. सुस्वागत. शाक्य गणांचे महासंमत, तुम्ही फारच विचलित वाटत आहात. संकटाच्या स्थितीने मला तुमच्याजवळ आणलंय तथागत. विरोधकाने गणसंघाच्या विनाशाची घोषणा केली आहे. आक्रमणासाठी पण त्यांचं सैन्य तयारच आहे. मग सांगा आम्ही काय करायचं? तुमचं आम्हाला शिक्षण आहे की हत्या करणं पाप आहे, पण मग आम्ही त्यांच्या आक्रमणाला विरोध कसा करणार? काय शाक्य गणसंघाची परिषद
वरचेवर एकत्र येऊन राज्याविषयी विचारविनिमय करत असते. अनेक दिवसांपासून यामध्ये थोडी शिथिलता अवश्य आली आहे तथागत. सत्य बोलायचं तर मागील 8 मास मुळीच बैठक नाही हो झाली. मग तर भविष्य गंभीर आहे. गणपरिषद अधिकाधिक वेळा भेटून राज्याविषयी संमतीने निर्णय घेत राहील तरच गणसंघ शक्तिशाली बनू शकतो. जाऊन तुमच्या लोकांना हेच सांगा. जर पण त्यांनी आमच्यावर आक्रमण केलं मग काय हिंसक विरोधाची अनुमती आहे? मी हत्येच्या विरुद्ध आहे हे सत्य आहे, पण याचा अर्थ हा नाही की स्वतःला वाचवणं पण पाप आहे. कौशल साम्राज्याने आक्रमण केलं तर तुम्ही प्रतिकार करा, पण प्रथम वार तुमचा नसावा. जशी आज्ञा तथागत. कौशल नरेशांद्वारा नगरीस पूर्ण चहूकडून घेरला गेल्याच्या संबंधामध्ये शाक्य गणसंघाच्या परिषदेने एक फैसला केला आहे. आता प्रत्येक छोट्या मोठ्या अशा व्यक्तीने हे नीट ऐकून घ्यावं. कोणी पण शाक्य महाराज विरोधात किंवा त्यांच्या सैन्यावर आक्रमण नाही करणार. केवळ आक्रमण आपल्यावर झालंच तरच प्रतिकार करायचा असं ठरलं आहे. जो कोणी या विशेष आदेशांचं उल्लंघन करेल मग त्याला शाक्य गणसंघातनं बहिष्कृत करीत नगरीतनं हाकललं जाईल. शाक्यांचे सभापती महानामा कौशल नरेश महाराज विरोधकांकडून मी तुमचं अभिवादन करतो. महाराज विरोधक आणि त्यांचे योग्य मंत्री अंबरीशांना माझ्या शुभकामना. महाराज विरोधकांचं सांगणं आहे की शाक्य संघांच्या प्रती त्यांच्या हृदयामध्ये ना कुठलं प्रेम किंवा ना घृणाही. महाराजांना फक्त हे सांगायचं आहे की तुम्ही त्यांच्या सत्तेचा स्वीकार करावा आणि मग शांतीने तुम्ही जीवन जगा तुमचं. तुम्ही किती सहजतेने हे म्हणणं मला सांगितलं. जसे काही तुमच्या महाराजांची सत्ता स्वीकारणं म्हणजे खूप साधारण विषय असावा. क्षमा करा, आम्ही पण विरोध करणार. आमचा हाच निश्चय झालाय. तरी किती दिवस हो नायक? तुमची जनता पार उपाशी मरणार, कारण तुमचा कोणी एक माणूस पण शेतामध्ये काम करायला बाहेर नाही जाऊ शकणार. आमचं सैन्य इथलं सगळंच नष्ट करणार आहे. जरी यावेळी आमचं सैन्य तुमच्या नगरद्वारामध्ये प्रवेश मिळवण्यामध्ये असफल होत असेल, आम्ही पुन्हा येणार, पुन्हा येणार. आम्हाला कुठलीच घाई नाही आहे. आमच्याजवळ धन आहे, सैन्य आहे, साधनं आहेत. आम्ही तुम्हाला थकवून टाकू जोपर्यंत तुम्ही आमच्या समोर जीवाची भीक नाही मागणार. आमचे राजा फार हट्टी आहेत. कदाचित तुमचे महाराज हे नाही जाणत की बोलतात काय ते. म्हणजे ते इतकं पण नाही जाणत की त्यांच्या सत्तेला स्वीकारण्यामध्ये आम्हाला इतका संकोच का म्हणून आहे. तुमच्या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं भाग्य राज्याच्या नियंत्रणामध्ये आहे. आमच्या गणसंघामध्ये प्रत्येक व्यक्तीला पण मत द्यायचा अधिकार आहे आणि आम्ही हा अधिकार इतक्या सहजतेने नाही गमावणार. वर्षांपूर्वीची आमची शैली मुळीच इतक्या सहज मातीमध्ये नाही मिळू देणार. महानामा, आपल्या चारी बाजूला नजर तरी टाका. गणांचे दिवस आता संपून गेले आहेत. शिवाय ज्या जीवनशैलीविषयी तुम्ही बोलता आहात ती पण आता संपून गेली आहे. विसरा ती तुम्ही. जर तुम्ही आमचं म्हणणं मान्य केलं तर आमचे महाराज खुश होऊन तुम्हाला खूप इनाम देतील. धन, पद, सुंदर स्त्रिया, जे तुम्हाला हवं ते मिळेल. द्वार उघडवा. तुम्ही अजून पण नाही समजलात बघा. तुम्ही समजता की मी स्वतःच हा निर्णय घेऊ शकतो की द्वार उघडले जावेत. असं नाही. ते असं आहे, ही समस्या परिषदेच्या समोर जावी लागेल. परिषदेच्या खुल्या बैठकीमध्ये एक सामूहिक निर्णय घेतला जाईल. परिषद? कुठली परिषद? परिषद तर जर्जर होऊन तुटली आहे केव्हाची. परिषदेच्या निर्णयाच्या भानगडीत पडू नका नायक. निर्णय तुम्हाला स्वतःलाच घ्यायचा आहे. हा परिषदेमध्ये हा विषय उठवण्यापूर्वी तुम्ही वचन देत आहात ना की जर दरवाजे उघडले गेलेत कुठल्याच प्रकारची मुळीच लढाई नाही होणार, शिवाय आमच्या एक पण व्यक्तीला कुठलाच त्रास नाही होणार. अवश्य, मी वचन देतो तसं.
मित्रांनो, शाक्य व्यासंगाच्या प्रमुखांनो, तुम्ही सर्व चांगल्या रीतीने जाणता आहात की आज आपण का एकत्रित झालो आहोत. नगरीच्या द्वारावर कौशल नरेशाची सेना उभी आहे. त्यांची इच्छा आहे की आपण त्यांचं स्वागत करावं आणि त्यांच्या आधिपत्याला स्वीकारावं. जर आपण असं नाही केलं तर आपल्याला दाण्यासाठी तोपर्यंत तडपवलं जाईल जोपर्यंत आपण स्वतः समर्पण नाही करत. तो आपल्याला काय त्रास देणार? विरोधकाच्या मूर्ख पित्याने आपल्या इथल्या दासीशी लग्न केलं, मग तोच दासी पुत्र आपल्याला घाबरवू पाहत आहे. बघा, त्याची इच्छा आहे नगरीचे द्वार त्याला उघडायचे आहेत. ह्याने तो आपल्याशी एकी करणार आहे. म्हणजे कपिल वस्तूमध्ये आपल्या साम्राज्याची घोषणा करता येईल त्याला. आपण मुळात दासी पुत्रावर भरोसा कसा करायचा सांगा? काय राजमुकुटासाठी विरोधकाने विश्वासघाताने स्वतःच्या पित्याला बंदी नाही बनवलं? काय प्रसंजीत या युगाचे महान सम्राट नव्हते? पण मग ते कुठे गेले? काय तुम्ही आश्वासन देत आहात का की एकदा मुख्य द्वार उघडल्यावर तो त्याच्या सैनिकांना खुलं सोडणार नाही म्हणून? मी सुचवेन तर असं की आपण त्यांना आत नाही यायला द्यायचं इथे, पण दुसऱ्या गणसंघाने संदेश पाठवला पाहिजे आणि ते आपल्या साहित्यासाठी येतीलही. गणसंघ कुठले हो? कौशल आणि मगध नरेश म्हणजे आपल्याला पूर्णरित्या मिटवण्याची तयारी करून पण बसले. वादविवादासाठी समय नाही आपल्याजवळ. आपण युद्ध न करण्याची नीती स्वीकारली पाहिजे, अन्यथा एकी करायची त्यांच्याशी. मागील समयी आपण बघा, युद्ध न करण्याचा निर्णय घेतला ना, तो ठीक नव्हता. अरे पण ही तथागताची भूमी आहे आणि आपण सर्व त्यांचे अनुयायी. दुसऱ्यांना मारायचं तरी कसं? पण त्या नीचावर विश्वास कोण करणार सांगा? कौशल नरेश वचनबद्ध आहेत. दूताने सांगितलं की एकदा नगरीचे द्वार उघडले गेलेत मग आपल्या एका पण व्यक्तीला कुठलीच हानी नाही पोहोचणार. मला दिसते आपण नगरीचे द्वार उघडले पाहिजेत. महासंमतांना एक प्रश्न करायचा आहे, विशेष करून जेव्हा तुम्ही समर्पणाचा प्रचार करीत आहात. का कौशलचा दूत तुम्हाला भेटायला लावता? शिवाय मग त्याने हे सांगितलं की जर तुम्ही परिषदेला द्वार उघडण्यावर राजी कराल मग तुम्हाला खूप धन आणि सुंदर स्त्रिया इनाम म्हणून दिल्या जातील. काय बोलता हो? महासंमत काय अशा प्रस्तावाचा स्वीकार करणार कधी? हे पण सत्य आहे की त्यांचा दूत माझ्याजवळ आला, पण हे फार निंदास्पद असं केलं. माझं तुम्ही ऐका कृपया. हे पण सत्यच की दूताने मला सत्ता शिवाय धनाची लालूच पण दिली. शिवाय वस्तू त्या पण ज्यांना ते महत्वपूर्ण समजतात त्यांना मी मनाई केली. मी सांगितलं की समर्पणाचा निर्णय माझ्या एकट्याच्या हातामध्ये नाही आहे, पण परिषदेच्या खुल्या बैठकीमध्ये एक संयुक्त निर्णय होईल. आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास कसा करायचा? तसं हे सत्यच की इथे कुणा एकाच व्यक्तीचं बोलणं नाही चालत. पण कौशल राजाने तुम्हाला खूप धन दिलं असावं, ज्याने तुम्ही फैसला त्यांच्या पक्षामध्ये करावा. असा आरोप करायचा तुम्हाला मुळीच हक्क नाहीये. महासंमतांवर चिखल उडवायची हिंमत तुझ्यामध्ये कशी आली रे दुष्टा? काय म्हणालास तू? यासाठी की हा देशद्रोही आहे. शांत व्हा जरा, शांत व्हा जरा. ही संकटाची घडी आहे. आपसात भांडायची आणि फाटाफुटीची वेळ नाहीये. आपल्याला एकतेची गरज आहे. मोठे आलेत एकतावाले. थंड बुद्धीने काम करा जरा. हे आपली एकता भंग करण्याचं षडयंत्र आहे. आपण त्यांनी बनवलेल्या जाळ्यामध्ये फसायचं नाहीये. माझं सांगणं तर असं आहे की आपण शस्त्र उचलायचं आणि कौशल सैन्याविरुद्ध युद्ध केलं पाहिजे. तथागत महात्मा बुद्धांच्या नियमांप्रमाणे चुकीचं आहे हे. आपल्याला आत्मसमर्पण करावंच लागेल. नगरद्वार उघडावेच लागतील. चला साथीदारांनो. थांबा, शांतीने काम करा जरा. परिषदेला निर्णय तरी घेऊ द्या. आर्य महानामा, परिषदेला विकत घेतलं हिंसेच्या उपाशी जनावरांनी, म्हणून आपलं मन भ्रष्ट करायचंय त्यांना. आपल्याला त्वरित नगरद्वार उघडावे लागतील. चला साथीदारांनो. द्वार उघडा. या हो, या चला. थांबा, थांबा, थांबा जरा. यांना मारू नका. हो, थांबवा यांना. तुम्ही थांबा. मारू नका, मारू नका. हो, काय हे? थांबा जरा. तुम्ही थांबवा. महाराज, मी या घमंडी शाक्य लोकांना बस दाखवायचं म्हणतो की राजा कशाला म्हणतात. खरंय, या शाक्य लोकांची तोंड नेहमीसाठी बंद करा बघू. कुणाच्या आदेशाने करता तुम्ही हे लोक? माझं म्हणणं ऐका. ओ थांबा, ओ थांबा, ओ थांबा. बाजूला, बाजूला, बाजूला. थांबवा. नगरातील एक एक व्यक्तीला संपवून टाका.
थांबवा त्यांना. थांबवा, ही हत्या थांबवा. तुम्ही वचन दिलंय की नगरवासी सुरक्षित राहतील. कसलं वचन? तुमच्याच लोकांनी माझ्या सैन्याला भडकवलेलं आहे. आता मुळीच नाही थांबणार ते. तुमचे हे गणसंघ इतके घमेंडी का हो? राजासमोर झुकणं नाही जाणत? नाही, त्यांचा विनाश होणार, अवश्य होणार. किंतु तुम्ही आणि तुमचा परिवार सुरक्षित राहील. जा बघू. माझी एक प्रार्थना आहे, जर तुमच्या शिपायांना नरशिकार खेळायचा इतका शौक आहे, म्हणावं अवश्य खेळा, पण माझ्या जनतेला पण प्राण वाचवायची एक संधी अवश्य मिळाल. काय? मी पाण्यामध्ये जोपर्यंत बुडाल्याशिवाय राहू शकेन तोपर्यंत माझ्या जनतेला तुम्ही वाचण्याची एक संधी द्या. राजन, महानामा तुमच्या पित्याचे जुने मित्र आहेत. यासाठी ह्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला जावा. ठीक आहे, ठीक आहे. शिपायांनो, थांबा. युद्ध बंद करा. हो, गौतम बुद्ध सुद्धा शाक्य गणसंघाच्या विनाशास नाही टाळू शकले. मगधसारख्या शक्तिशाली राज्याचा विकासही गणराज्यांना चिरडणं आणि नष्ट करण्यामुळेच होऊ शकला. मौर्य काळापासून गणसंघांचं जास्तच पतन झालं, पण तरीही काही गणसंघ 4थ्या शतकापर्यंत टिकून राहिले. पुढे गुप्त वंशाने त्यांना चिरडून टाकलं. गणसंघांच्या विनाशानंतरही गावांमध्ये जाऊन राहणाऱ्या भटक्या लोकांनी त्यांच्या अनेक परंपरा जिवंत ठेवल्या, जशा सामूहिक बैठका किंवा पंचायती, ज्या आजही अस्तित्वात आहेत. सुरुवातीला राजासाठी निवडणूक व्हायची, पण हळूहळू हा हुद्दा वांशिक बनला आणि राजा मेल्यावर मग त्याचा सर्वात मोठा मुलगा गादीवर बसू लागला. जुन्या रीतिरिवाजांची परंपरा राजाच्या मनमानीला थांबवत होती. राज्याभिषेकाच्या रिवाजामध्ये राजाला पण जनसेवेची ही शपथ घ्यावी लागायची. जर मी तुम्हा लोकांवर अन्याय केला समजा, तर प्रभू माझं जीवन, माझी मुलं माझ्याकडनं हिसकावेल.
महत्वाच्या कामांसाठी राजाला पण सदा हजर राहावं लागायचं, कारण राजाच्या इच्छेवर जनकार्य बंद नाही केली जायची. प्रजेच्या खुशीमध्येच राजाची खुशी पण असायची. ज्या कामामध्ये त्याला सुख मिळेल मग ते खरं नव्हतं मानलं जात, पण प्रजेचं सुखच त्याला खरं मानावं लागायचं. पण हे आदर्श खूप कमी राजा निभावू शकले. बऱ्याच जणांनी आपल्या मूर्खतेमुळे देश आणि प्रजेला बर्बाद केलं. हेच मग कारण आहे की हिंदुस्थानींनी एक आदर्श राजा श्रीरामाची आठवण ताजी ठेवली, जे होते समजूतदार पण न्यायप्रिय पण. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीवसृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.